बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणून तसेच संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक दिवसीय अभिवादन कार्यक्रम एक हाक निळ्या पाखरांची हा कार्यक्रम सादर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ प्रदेश तथा परिनिर्वाण विचार मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एक हाक निळ्या पाखरांची हा कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे मार्गदर्शक शरद गोरे, आनंद कुमार शिंदे, ज्येष्ठ आंबेडकरी गायक अनिरुद्ध शेवाळे, हरिश्चंद्र धिवार, ज्ञानेश्वर दादा रक्षक, प्रवर्तक गुरुदेव सेवा मंच परिवर्तन विचार मंचाचे अध्यक्ष विलास गजबिये, आंबेडकर गायक भावेश कोटांगळे, विनायक इंगळे, कार्यक्रमाचे आयोजक सुभाष मांडवकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। खूप चांगल्या प्रकारचे आयोजन करण्यात आले हे विशेष। आम्ही गुणगाने खूप गातो, पण अजूनपर्यंत आम्ही आमच्या ज्ञानपीठाला व्यासपीठ म्हणतो याची मला दुःख होत आहे। हे व्यासपीठ नाही आहे, हे ज्ञानपीठ आहे आणि आम्ही सर्व लोक प्रज्ञावंत आहोत, बुद्धिवंत आहोत, शीलवंत पण आहोत, ज्ञानवंत पण आहोत। आमचे नाव पण ते चांगले आहे। माणसाला संधी पाहिजे आहे, आम्हाला आधी ती संधीच नव्हती मिळाली, पण आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत ही परिस्थिती आमच्या आई वडिलांमुळे आम्हाला मिळाली। आणि समाज जे करू शकते ते कोणीच करू शकत नाही। म्हणून सर्वात महत्वाचं जर काही असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगात जर विश्वरत्न झाले असते तर ते समाजामुळे झाले। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समाज होता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगात पोहोचले। जर समाज नसता तर बाबासाहेब आंबेडकर कधीच केले असते, माहीत नसतं जगाला माहीत नसतं। म्हणून समाज महत्वाचा आहे। मग कोणता समाज महत्वाचा आहे हे महत्वाचं आहे। समाज कोणता महत्वाचा आहे तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्यांची समाजशास्त्राची व्याख्या अशी आहे बाबासाहेब आंबेडकरांची, एकापेक्षा जास्त लोक एकाच विचाराने एका भूमिकेवरती कार्यान्वित होतात, त्या एकाने एक मानवी समाज निर्माण होतो। असा समाज बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशात निर्माण करायचा आणि तो समाज म्हणजे कोणता? बुद्धाच्या विचाराचा। भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचे विचार दिले आणि म्हणून मला तर असं वाटतं की कविता खूप ऐकल्या मी आणि आज सर्व नवीन कवी बापरे बाप अशोक भाऊचा पोरगा मला माहितच नव्हतं, अशोक भाऊला चांगलं फुल उगवलं म्हणजे आता सगम मध्ये लई कलाकार होत आहेत, आपली पुण्य आहे, छान आहे। आणि कांबळे सर आपला गौरव आहे या ठिकाणी, आपला धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आला। सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो अध्यक्ष या नात्याने, कारण अध्यक्ष माणूस कसा अध्यक्ष म्हणलं की लोकांना वाटतं बापरे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्ष, पण त्याचा नंबर शेवटीच लागतो। शेवटी यासाठी लागतो कारण की जे लोक बुद्धिमान ज्ञानी विद्वान लोक आपलं वक्तव्य सादर करतात, आपलं ज्ञान लोकांच्या समोर ठेवतात, त्यांच्या सर्वांचं ज्ञान घेऊन आपल्यामध्ये साठवायचं आणि माझ्याजवळ आता काय काय कमी आहे ते लोकांमध्ये द्यायचं, हे काम अध्यक्षाचं असतं। मग मी आतापर्यंत सर्वांकडून शिकलो काय काय घ्यायचं। तर बाबासाहेब आंबेडकरांचे गुणगान खूप गायले सर्वांनी। बाबा तू नसता तर असं झालं नसतं, बाबा तू होतास तर असं झालं, बाबा तू झालास म्हणून असं झालं। आणि स्वातंत्र्यानंतर तेच चालू आहे 47 नंतर, पण कोणी असं म्हणतच नाही की बाबा तुला सांगितलं ते आम्ही समोर मिळून करू आणि आता आम्ही समोर जाऊ, असं कोणीच म्हणत नाही। खरी महत्वाची बाब जर काही असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे परिवर्तन अपेक्षित होतं ते परिवर्तन आम्ही सर्वांनी घडवायला पाहिजे एक विचाराने। मला वाटतं मोबाईल मधल्या लोकांनी माझं त्या दिवशीचं 6 डिसेंबरचं सर्वांनी ऐकलं असेल, एका चॅनलला माझी मुलाखत झाली। त्या मुलाखतीमध्ये इतका चांगला एक प्रश्न विचारला, म्हणजे शेवाळे साहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर खूप नेते झाले, पण हे नेते एकत्र याचं काय करायचं? मी हसलो आणि उत्तर दिलं मी त्यांना, मी म्हटलं नेते कुणामुळे झाले?
या नेत्यांना राष्ट्रीय जे अध्यक्ष म्हणतात स्वतःला, हे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःला म्हणणारे स्वतः झाले ना, समाधानी नाही केलं त्यांना, समाधानी त्यांना नेते नाही केलं, हे स्वतः नेते झाले. आणि नेते आहेत म्हणून समाज आहे का? नाही, समाज आहे म्हणून नेते आहे. तर नेते एकत्र होत नको, समाधानी एक झालं पाहिजे, हे सगळं लक्षात ठेवा. समाधानी झालं पाहिजे. समाज जर एक होईल तर आता आमचे हे नवीन पोरं होतकरू पोरं शिकले सवरले तिकडे घेतलेले पोरं, यांना आपण समोर करून यांना नेते बनवू. समाज नेते बनवतात, नेते समाजाला घडवत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिवर्तन आहे म्हणून मला 4 गोष्टी आठवल्या. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्षाने खर्ची घातला उठा आयुष्याचा. फक्त महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते तयाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्यात पाणी पिणे गेले असते नसते गेले ना. पण बाबासाहेब आंबेडकर उद्देश काय होता 14 तळ्याच्या संग्रामचा? फक्त महाडच्या 14 तळ्याचे पाणी, व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. भारतामध्ये गोळवलकर होते, हेडगेवार होते, टिळक होते, सावरकर होते, गांधी होते. हा विषय एकालाही आठवला नाही जो विषय बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळला. जो विषय बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळला तो कुणाच आठवला नाही. आणि म्हणून व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्षाने खर्ची घातला उठायचा. फक्त महाडच्या 14 तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते तयारा. माझे जन्माचे हक्क काय गाविले साऱ्या जगाला. हा विषय बाबासाहेबांचा होता. आता हिंदीत सांगतो, व्यवस्था परिवर्तन ये आखिरी मकसद हिंदी को पाना था. व्यवस्था परिवर्तन यही आखिरी मकसद हिंदी को पाना था. उसके सिवा नहीं इंसान की तरक्की ये हिंदी ने जाना था. व्यवस्था परिवर्तन यही आखिरी मकसद हिंदी को पाना था. उसके सिवा नहीं इंसान की तरक्की ये हिंदी ने जाना था. दबे कुचले किसान मजदूरों को राज सियासत पर लाना था. और यही सच्चा प्रजातंत्र है, सारी दुनिया को दिखाना था. यही सच्चा प्रजातंत्र है. गायकवाड साहेब, मी मोठा खारट तिखट माणूस आहे. व्हॉट्सअपवर ते तिथून बहुजन संपर्क येतील, तुम्हाला फोन येतात, तुम्हाला भीती वाटत नाही का? अरे लोक चुका करतात, लोक खोटं बोलतात. ज्या भागवत गीतेमध्ये असं लिहिलं आहे की द्रौपदी 5 पांडवाची पत्नी होती. मग मोहन भागवत म्हणते ये भागवत गीता अभी स्कूल में से बच्चों को पढ़ाना चाहिए. असं मग 5 पांडवाची द्रौपदी ज्या कथेमध्ये आहे ते कथा तुम्ही लोकांना शिकवा. मग लहानपणापासून पोराच्या मनावर काय बिंबवाल? द्रौपदी 5 नवऱ्याची बायको होती. मग आता आताच्या पिढीला तुम्ही एका पिढीला 5 नवरे करून देणार. कोणी असो ना, रेशीमबाग मैदानावर 1 तारखेला माझा कार्यक्रम आहे आणि ते ऐकतील आता, तर त्यांना मी विचारेल हा प्रश्न. भागवत गीतेच्या प्रत्येक चौकामध्ये फक्त पुस्तकं देतात. फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य भारतात जे निर्माण होत आहे ते साहित्य विदेशात जात आहे. ट्रकचे ट्रक परत येत नाही. आणि त्यातून आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था सबळ होते, देशाला आर्थिक उत्पन्न मिळते बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून. ते साहित्य या देशाचे आता सत्ताधारी जे आहेत ते प्रकाशित करत नाही. बाबासाहेबांचे ग्रंथ प्रकाशित करत नाही. कोणते ग्रंथ प्रकाशित करतात? भागवत गीतेसारखे एका बाईला 5 नवरे करायचे. म्हणतात थांबवा आता बेफाम हा जय जयकार माझा. खूप झाला ना. बाबासाहेब आंबेडकर की जय. जयंती आली तर पॅन्टाच्या बटना निघेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर की जय. आणि ओरडता येत नाही तर मग शेवटच्या जवळच्या दुकानात बाबासाहेब हम सब मिलके करेंगे. मला बोलतात याच्यामुळे परिवर्तन नाही होणार. नाही म्हणजे काही लोकांना लागले तसेच तरी काय करायचं? लोक खोटा इतिहास सांगतात आणि खरा इतिहास सांगतो. खोटा इतिहास सांगणाऱ्यांना जर भीती नसेल तर खरा इतिहास सांगणार कशाची भीती आहे? आणि म्हणून काही मानवांना वाईट वाटलं असेल, वाटू द्या, मला त्याची काही काळजी नाही. कारण मी बाबासाहेबाचा एक अनुयायी हो, बुद्धाच्या विचाराचा अनुयायी हो, फुले शाहूचा विचाराचा अनुयायी हो. जे जे महापुरुष या देशात जन्म झाले त्यांच्या विचाराचे अनुयायी भीत नसतात कधीच. एक कविता आपल्यासमोर सादर करीतो. कारण
तुम्ही म्हणाल की शेवाळे साहेब भाषणाला सुरू भिडले, यासाठी की मी कविता खूप ऐकल्या ना आणि थोडासा खडतर विचारत आहोत, कारण की मी चळवळीशिवाय परिवर्तनाच्या सोबत केवळ तो ज्ञानाचा दिवा विषमतेच्या वादळी तुफानात राहिला, केवळ तो ज्ञानाचा दिवा पहिल्याच वर्गात जातीमुळे वेगळा बसलेला झाला विश्वास विद्वान रामजी भीमाईचा तो दिवा आज का पेटी बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतःकरणात याच देशात जन्माला आल्यानंतर तो पहिल्या वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा बसला, त्याच्या बालवयात त्याच्या डोक्यात असं वाटलं, म्हणून तो रामजी सुभेदारला म्हणते, बाबा तुम्ही मला त्या शाळेत दाखल केलं, इतर विद्यार्थ्यांपेक्षा मला वेगळं का बसवण्यात आलं, बस यातून बाबासाहेबांनी परिवर्तन घडलं. आणि म्हणून बुद्धाची समजदार कबीराची वाणी, बुद्धाची समजदार कबीराची वाणी ज्योतिबाची क्रांती डोक्यात ठेवून, बुद्धाची समजदार कबीराची वाणी ज्योतिबाची क्रांती डोक्यात ठेवून पुणे करारात दिल्या वैरांना करून परंपरेच्या त्या जाणीवा पहिल्याच वर्गात जातीमुळे वेगळा बसलेला धावा विश्वास विद्वान रामजी भीमाईचा तो दिवा करताना संघर्ष ठेवी स्मरणात नीतिमूल्य मानवतेची, करताना संघर्ष ठेवी स्मरणात नीतिमूल्य मानवतेची, बलशाली बलाढ्य निधड्या छातीचा पाहिला शिवबाच्या संगती तो महादिवा, पाहिला शिवबाच्या संगती तो महादिवा. हा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांना माहित होता, म्हणून बाबासाहेब आंबेडकर घडले. वैरत्व ना केले कुणाशी, एवढं असूनही वैरत्व ना केले कुणाशी जेव्हा सिद्ध केली राष्ट्रनिष्ठा, वैरत्व ना केले कुणाशी जेव्हा सिद्ध केली राष्ट्रनिष्ठा आणि लिहिताना संविधान देशाचे, लिहिताना संविधान देशाचे काढल्या भूण होत्या त्या उणीवा, काढल्या भूण होत्या त्या उणीवा. माणूस म्हणून जगण्यात हक्क आणि अधिकारात जे करीत होती बाधा, भीमा कोरेगावचा संघर्ष माणूस म्हणून जगण्यात हक्क आणि अधिकारात जे करीत होते बाधा, ती आठवण यांना भीमा कोरेगावची समतावादी धैर्यशील छत्रपती वंश लेख जिजाऊचा डोळ्यासमोर होता शिवा, तो लेख जिजाऊचा डोळ्यासमोर होता शिवा. सम्राट अशोकानंतर ठरला बुद्ध शिष्य भारतातील एक विद्वान विश्वरत्न, सम्राट अशोकानंतर ठरला बुद्ध शिष्य भारतातील एक विद्वान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होता. तार नावा या दुबळ्या शिवा, तार नावा या दुबळ्या. त्यामध्ये विषय होता कविता मनातील. त्या कविता मनातील मध्ये मी माझं स्वतःचं लिखित ते झाडीपट्टीमध्ये आमचं गाणं गातो, ते स्वतःच लिहिलेलं आहे, माझं रेकॉर्डिंग आहे. ते गाणं मी माझ्याच आवाजात त्या समूहामध्ये पाठवलं आणि पाठवल्याबरोबर जेव्हा निकाल लागला तेव्हा त्याच रचनेचा संस्कृत म्हणून मला पुरस्कार जाहीर केला. ही माझ्या खूप अभिमानाची गोष्ट आहे. याचं सर्व श्रेय आमचे सुभाषदादा मारोडकर यांना जात असं मला काय वाटत नाही, कारण या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे. आणि आज या ठिकाणी खूप मोठा एक हाक निळ्या पाखरांचा हा कार्यक्रम आहे. मी आल्याबरोबर सकाळी सुभाषदादांना सांगितलं की माझा गाण्याचा जरी कार्यक्रम असला आणि या ठिकाणी ज्यांच्या रचना सादर करणार, कारण अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दिवाण साहेबांची खूप दिवसांची इच्छा होती. त्यांच्या आज ही माझा परिचय नसताना सुद्धा त्यांनी मला रचना पाठवली मुंबईवरून. कल्पनाताई टेंभुर्णेकर यांनी दोघांनी लिहिलेला युगलगीत जे मी रेकॉर्डिंग पूर्ण झाडीपट्टीत गाजत आहे, ही आमचीच पुण्याई आहे. ज्यांना अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं दिवाण साहेबांना, आज पहिली वेळ की ज्यांची माझी भेट झाली. आणि योगायोग आज या ठिकाणी मला सुद्धा एक कविता रचना सादर करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. रचनेचा असा विषय आहे की या ठिकाणी बाबासाहेबांनी आणि रमाईचा मी उद्देश, जेव्हा बाबा रमाई मरण पावल्या त्यांच्या स्मरणामध्ये बाबासाहेब रडताना आजचा दिवस आहे. आपण आज बाबासाहेब या साहेबांचा महापरिनिर्वाण दिन सुद्धा साजरा करत आहोत. म्हणून बाबासाहेब रमाईच्या आठवणीमध्ये म्हणतात काय, गेली तू ग मला सोडून
बाबासाहेबांच्या प्रती शब्द. गेली तू ग मला सोडून, राहू कसा मी घरी एकटा, राहू कसा मी घरी सांगना, राहू कसा मी घरी. गेली तू ग मला सोडून, राहू कसा मी घरी एकटा, राहू कसा मी घरी सांगना, राहू कसा मी घरी. पहिलं कडवं लिहिलंय. रमाईच्या प्रती बाबासाहेब म्हणतात, तुझ बिन नाही कोणी आता, तुझ बिन नाही कोणी आता, भयान वाटे जग हे आता, भयान वाटे जग हे आता. आणि बाबासाहेब म्हणतात काय, वाट पाहतो तुझी गदारी, लवकर ये परतुनी रमाग, राहू कसा मी घरी रमाग, राहू कसा मी घरी. दुसरं कडवं. बाबासाहेब म्हणतात आठवणीमध्ये, चोही कडे अंधार पसरला, कुणी आवाली दिसेना मजला, चोही कडे अंधार पसरला, कुणी नावाली दिसेना मजला, सांगू कुणाली दुःख मनाचे, सांगू कुणाली दुःख मनाचे, विचारले मनी रमाग, राहू कसा मी घरी एकटा, राहू कसा मी घरी. दोनच कडवे लिहिले होते. सुभाषदादांनी म्हटलं सकाळी 3 कडव्याचं कविता असली तर बेस्ट राहील. त्याच्यामुळे लगेच आम्ही एक्झिबिट टाउनला जात असताना गाडीमध्ये हेच तिसरं कडवं लिहिलं. जमलं की नाही मला माहित नाही, आपण सर्वांनी माफ करावं. तिसरं कडवं, त्याग तुझा अग समोर येई. असं म्हणतात. ह्या आता नाही 15-20 मिनिटाच्या अगोदर दोन नाही. त्याग तुझा अग समोर येई, आठवणी त्या स्मरणी राही, त्याग तुझा ग समोर येई, आठवणी त्या स्मरणी राही, दिवस सुखाचे पाहण्यासाठी. बाबासाहेब म्हणतात शेवटच्या लाईनमध्ये, दिवस सुखाचे पाहण्यासाठी, जवळी नाही कुणी रमाग, राहू कसा मी घरी एकटा, राहू कसा मी घरी. गेली तू ग मला सोडून, गेली तू ग मला सोडून, राहू कसा मी घरी एकटा, राहू कसा मी घरी.